नमस्कार, मी साळुंके. आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे सातबारा डाउनलोड कसा करायचा अथवा सातबारा कसा बघायचा. तर सर्वप्रथम आपण आपल्या कॉम्प्युटर अथवा पी सीमध्ये कॉम्प्युटर अथवा मोबाईलमध्ये महाराष्ट्र महसूल विभागाची भूमी अभिलेखा ह्या साईटला सर्च करायचं. गुगल क्रोम किंवा ब्राउझर कोणताही ओपन केलं, तिथे भूमी अभिलेखा म्हणून तुम्ही टाईप करा आणि सर्च मारा. इथे तुम्हाला महाभूमी किंवा भूमी महाभूमी असे एक लिंक दिसेल. त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करा. जसं तुम्ही क्लिक कराल, पेज रिडायरेक्ट होऊन महाराष्ट्र महसूल विभागाची साईट तुम्हाला ओपन होईल. तुमच्या डाव्या बाजूला जिल्हा सिलेक्ट करण्यासाठी, डिव्हिजन सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येतो. जसं की अमरावती, छत्रपती शिवाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे. ओके, आपण कोकण विभाग सिलेक्ट करून गो बटनवरती दाबलं. तिथे आपल्याला ऑप्शन येतात 7/12, 8 आणि मालमत्ता. पण आजचा आपला विषय आहे 7/12. 7/12 सिलेक्ट केला, त्यानंतर आपल्याला जिल्हा निवडायचा आहे. कोकण विभागामध्ये ठाणे, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर अशा जिल्ह्यांचा समावेश होतो. आता इथे आपण रत्नागिरी जिल्ह्याचं सिलेक्शन करू. जसं रत्नागिरी जिल्ह्याचं सिलेक्शन केलं, तुम्हाला पुढे तालुका निवडण्यासाठी येतो. आता आपण मंडणगड तालुका सिलेक्ट केला. मंडणगड तालुक्यामध्ये आता वेगवेगळी गावं आहेत, त्या गावांचं सिलेक्शन करायचं आहे. तर आपल्याला शोधायचं कुंबळे गाव कुठे आहे. तर आपण कुंबळे गावातला एक 7/12 शोधण्याचा प्रयत्न करतोय. इथे आपल्याला कुंबळे गाव दिसला, शोधलं आपण. ओके, कुंबळे गावाला. आता इथे महत्त्वाचं आहे की तुम्हाला ज्या जमिनीचा 7/12 काढायचा तिथं सर्वे नंबर अथवा गट नंबर हे माहीत असलं पाहिजे. नाहीतर त्या व्यक्तीचं पहिलं नाव माहीत असलं पाहिजे, मधलं नाव माहीत असलं पाहिजे किंवा आडनाव अथवा संपूर्ण नाव. संपूर्ण नाव जेव्हा सिलेक्ट करता तेव्हा इथे तुम्हाला सिलेक्टसाठी ऑप्शन येतं की ते पूर्ण गावाची नावं दिसतात. ओके, इथे तुम्हाला 1 ते 10, 1 ते 100, 100 ते 200 हे ऑप्शन ओपन होतात. इथे आपला एक सर्वे नंबर आहे. सर्वे नंबर आहे 295. आपण शोधतोय त्या सर्वे नंबरला. सर्वे नंबर शोधल्याच्यानंतर ते पुन्हा ऑप्शन येतात, कारण सर्वे नंबरमध्ये वेगवेगळे विभाग असतात. 295 टाकलं, 96 टाकलं तर त्याच्यामध्ये अ, ब, क असे वेगवेगळे विभाग असतात. ओके, आपण तो सर्वे सिलेक्ट केला. त्यानंतर आपण आपला मोबाईल नंबर त्यामध्ये एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केल्यावर कधी कधी 7/12 पहा हे ऑप्शन दिसत नाही. तर कॉम्प्युटरमध्ये असेल तर टॅप की दाबा आणि 7/12 पहा ऑप्शन तुम्हाला ओपन होईल. त्यानंतर आपल्या इथे कॅपचा जो आहे तो आपल्याला कोड नंबर इथे एंटर करायचा आहे. कॅपिटल असेल तर कॅपिटलमध्येच टाकायचा आहे. ओके, व्ह्यू 7/12. जेव्हा व्ह्यू 7/12 कराल तेव्हा तुमच्यासमोर 7/12 ओपन होईल. त्या 7/12 तुम्हाला दिसते गाव दिसतंय, त्यानंतर तालुका दिसतंय आणि गट क्रमांक दिसतो जमिनीचा. ओके, 7/12 जेवढी नावं असतील ती पूर्ण नावं तुम्हाला 7/12 दिसतील. आणि तुमच्या तुमच्या डाव्या बाजूला तो त्या जमिनीचा जो एरिया आहे तो पूर्ण दिसेल. पहिली गोष्ट की हे जे 7/12 आहेत ते आपण कुठल्याही लिगल पर्पजसाठी वापरू शकत नाही. आणि हे तुम्हाला त्या 7/12वरती पण तुम्हाला दिसून येईल. ओके, अशा पद्धतीनं हा तुमचा 7/12 तुम्हाला तुमच्यासमोर ओपन झाला. आता ह्याला सेव्ह करण्यासाठी एकतर सेव्ह करा अथवा तुम्ही प्रिंट मारा. आता तुम्ही प्रिंट मारायचं असेल तर तो तुमचा जो प्रिंटर असेल तो सिलेक्ट करा, अथवा सेव्ह करायचं असेल तर सेव्ह ॲज PDF. इथे दोन ऑप्शन येतात. पेज सरळ पेजवरती पाहिजे की आडव्या पेजवरती पाहिजे. पण जेव्हा सरळ पोर्ट्रेट पेपरवरती आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला प्रॉपरली त्याचा व्ह्यू मिळत नाही किंवा प्रिंट येत नाही. त्यासाठी लँडस्केप पेपरवरती जायचं, आडव्या पेपरवरती, आणि सेव्ह करायचं. अशा पद्धतीने तुमचं 7/12 तुम्हाला व्ह्यू मिळते लँडस्केप पेपरवरती आडव्या. सेव्ह ॲज करायचं तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये. ज्या लोकेशनला तुम्हाला फाईल सेव्ह करायची आहे त्या लोकेशनला तुम्ही सेव्ह करा, ज्याही नावानं तुम्हाला योग्य वाटेल तो नाव. आपण आता नवीन फोल्डर बनवलं डॉकचं, त्याच्यामध्ये 7/12 ऑलरेडी तिथे लिहिलेलं आहे, आपण सेव्ह केली फाईल. ओके,
ही झाली क्रमांकावरून सातबारा शोधायची पद्धत. आता पहिलं नाव आपण नावावरून पण शोधू शकतो. ती मेथड कशी आहे बघूया आपण. आपण गट क्रमांकाच्या ऐवजी पहिलं नाव हे ऑप्शन सिलेक्ट केलं. ओके, इथे आपण शंकर नाव टाकलं सातबाऱ्याचं पहिलं नाव जे आहे ते मालकाचं. ओके, आता इथे होईल की गावामध्ये जेवढे शंकर नावाची लोक आहेत त्या सगळ्यांची तुम्हाला नावं दिसतील. आता त्यातून आपला सातबारा कोणता आहे तो शोधायचा आहे. आपल्या नावाचं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. सरनेमनी सुद्धा शोधता येतं. आपण पाटील सरनेमनी शोधूया आपण. नाही, आता इथे आपण चूक मोठी करतोय की पहिलं नाव सिलेक्ट केल्याने आपण आडनावाने शोधायचा प्रयत्न करतोय, तर तसं होणार नाहीये. पहिलं नाव शंकर होतं, शंकरच्या नावाने शोधलं, सगळे मिळतील. पाटील नावाने शोधतोय, पहिलं नाव पाटील, पाटील नाहीच आहे तर मिळणार नाहीये. ओके, आता आपल्याला आडनाव आहे, आडनावाने शोधतोय म्हटलं पहिल्यांदा वरती आपल्याला आडनाव घ्यावं लागेल आणि स्पेलिंग आपल्याला प्रॉपरली टाकावं लागेल. पाटील, TIL, शोधा. ओके, पाटील नावाचे जेवढे सातबारे आहेत गावामध्ये ते सगळे पाटील नावाचे, कारण गाव म्हटलं तर एका सरनेमची खूप लोक असतात एका वाडीमध्ये राहणार किंवा गावामध्ये किंवा कसब्यामध्ये. ओके, जो सातबारा आपला आहे तो सिलेक्ट करायचा आणि पुढे जायचं. सेम जसं पहिलं दाखवलं तसंच सातबारा बघा आणि सेव्ह करा किंवा प्रिंट मारायची प्रिंट मारा. थँक्यू.